जुनेद युवा जुनेद पाहतोय गोलंदाजीवरती सज्ज आहे. चमकदार कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेत देखील. बारंबार एका धाब्याने फलकावरती स्वीपचा फटका, सुरेख फटका, चेंडू फरार. धनंजयच्या बॅटमध्ये होते सुरेख चौका. कोण नाही बोलते ना त्याचा नंबर द्यायला सांग. एकदा धावती कॉम्बिनेशन वाईट बॉल होता. पंचांची करताना राऊंड विकेटचा मान असेल यावेळी. बघा पद्धतीने दशा तीच आहे. बॅक टू बॅक एक चौकार देखील आलाय. धावसंख्या आहे 8. राऊंड विकेट चेतनसाठी. वाईट बॉल पुन्हा एकदा 55 एक्झरसाइज. इथे बघा आणखीन एक धाव, चोरटी धाव म्हणावी लागेल. आणि धावसंख्या 1 संघटित. बॅटमोर द विकेट. कॅपचा फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार. आणखीन येते सूर्य संचडित दणदणीत चौकार. एक मोठं चौक आहे. नामरचित षटकार पडतो. धावसंख्या 14. वाईट बॉल पुन्हा एकदा या षटकात अत्यंत खराब गोलंदाजी. वाईट बॉल. 16 धावसंख्या फलकावरती आहे. 8 सोयीत चेंडू पाहतोय. हे रेकॉर्ड आहे एका षटकामध्ये. इथं मात्र शरीराचा चेंडू नाही तर पोर्ट विकेटचं माना पुन्हा एकदा दिशा बदलून धनंजयसाठी. धनंजयच्या बॅटमधून निघालेला फटका चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. इथे मात्र नक्कीच दानिश कोणत्या करत आहे. षटक क्रमांक मोठं षटक बॉल असेल. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. वाईट बॉल. षटक म्हणजे 1.5 षटक पण ते एक्स्ट्रा टाकलेला आहे. राऊंड विकेटचं पुन्हा एकदा 4 धावा. अप्रतिम आउटस्टँडिंग चेंडूचा 21. तर फटका होता चेतनचा. क्षेत्ररक्षण सजवलंय स्वतः अब्दुल्लाला पाहतोय कडव्यांच्या दिशेने. काय कॉल आहे धनंजयचा. ह्याला म्हणतात चाणाक्ष नजर, चप्पळ चित्त्याची नजर, अप्रतिम नजर. कारण एक धाव मारा चेतनसाठी. सलीम राऊंड विकेटचा मारा असेल. चांगला फटका आहे. कव्हर ड्राइव्ह. डन 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 करत चालला चेंडू सीमारेखा पार. फरार चौकार. कविता संघ पराभूत झाला होता. 200 किलोमीटरचा प्रवास करून आलेला संघ त्यांना ठाऊक आहे इथे हारून चालणार नाही. इथे जिंकावंच लागेल. वॉट अ बॅटिंग. चौथं सोनं करण्याचा प्रयत्न चालू. वॉट अ बॅटिंग. सुरेख बॅटिंग. बहुत आक्रमण आपण पाहतोय. हो काय शॉट आहे. शॉट अप. वॉट अ बॅटिंग. 4-4-4 चेंडू फरार. आणखीन एक चौकार के बार. चेंडू सीमारेखा पार. बॅक टू बॅक चौकार. 4 पाडा. वॉट अ बॅटिंग. वॉट अ बॅक. करीमला दोन खेळाडूंची धडक. चेंडू सडक फडक. चेंडू फरार. येतात धावा 4. याच डिझ आहे काय 8:30-9 पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर चेंडू. सुस्त्र अंतिम. प्रत्येक गोलंदाजामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. खूप कडकडीत दणदणीत चौकार आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा करीम सज्ज होतोय छोटा धनंजयसाठी. हा मात्र अप्रतिम चेंडू होता. आणि इथे मात्र बलिदान दिलंय त्याला ठाऊक. हो बघा करीमने मात्र त्या सामन्यात शेवटचं षटक आहे त्याच्यामध्ये मात्र कमबॅक केलं. त्याच्यावरती आणखीन एक धाव. 43 धावा फलक 44 धावा फलकावरती आहेत. या षटकातील 44 विसरून जाणार नाही. शेवटचा बॉल 1 to go. राऊंड विकेट पुन्हा एकदा चेतनसाठी. कडक शॉट परंतु तिथे आहे आपण पाहिलं तर अब्दुल्ला चेंडूवरती येतोय. आणि बघा 45 धावा 45-46 टू विन. जर्सी नंबर 45 25 धावा फलकावरती लागतायत. मिनिटात नव्हते नाही आलं तर पुढची मॅच खेळवणार हे लक्षात ठेवा. मंदार. हो काय मंदार. देवकरणला आपण पाहतोय. आयकॉनिक खेळाडू आहे परंतु त्याच्यासमोर अनुभवाचा एक मोठा खेळाडू मंदार. बेस्ट मी सुरुवातीला सांगितलं. राऊंड विकेटचा मारा. वाईट बॉल आहे. सोयीत चेंडूने नितांत गरज आहे. वाव वॉटर डिलिव्हरी अप्रतिम होती. नाचवणारा चेंडू. तिथे आपण पाहिलं शरीराचं भेद घेणारा. एकच या मंचावरती या प्लीज. 2 धावसंख्या फलकावरती आहे. मंदारचं पहिलं षटक राऊंड विकेटचा मारा यावेळी मात्र आपण पाहिलं तर समोर आहे. मात्र बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. अब्दुल्लाला परतावा लागतो.
विकेट. दोन हॅट्रिक ऑन आहे माझ्या मते. हॅट्रिक ऑन आहे. पाहूया हॅट्रिक होती या स्पर्धेतील राऊंड विकेटचा मारा. वाईट बॉल. इथे मात्र सोहेल चेंडू एका धावेने खूप वेळाने गाडी पुढे वाईटचा एकच. सरकते, ढकलली जाते. त्यातील चिपळूण तालुक्यातील अद्नान नाईस्टार एक जबरदस्त संघ आहे Dot ball. आणि संभाव्य विजेता संघ म्हणून याकडे पाहिलं जातं. जबरदस्त ओव्हर आपण पाहतोय. एक नामवंत खेळाडूंना जखडून ठेवलं, रोखून ठेवलंय. इथे मात्र सौरभ भोजनेला आपण Single. पाहतोय. पहिलं षटक संपलंय. कंजूस षटक अप्रखडी. एक धाव. टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज. हो इथे बघा फॉलो मध्ये काय झेल टिपलाय. पुन्हा एक फलंदाज बाद. यस आयकॉनिक खेळाडू देवकरण बॅट दानिशसाठी 3 सलग चौकारासाठी 1000 रुपयाचं कॅश पाहिजे. त्यातलं पहिला चौकार डॅनिशच्या बॅट मधून येतोय. या जबरदस्त फटका चेंडू फरार. तेवढी क्षमता देखील आहे. ओराम क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे मित्रांनो. ऑलराऊंडर White ball. खेळाडू. सोहेल चेंडू धावसंख्या 10. पुन्हा एक White सोहेल ball. चेंडू. हो काय फटका आहे. जबरदस्त धावा. फटका. आणखीन एक वाईट बॉल. आणखीन एक सोहेल चेंडू. 8 बॉल 30 असं समीकरण असेल. सामना जिंकण्यासाठी 38. वाईट बॉल. पुन्हा एकदा सोहेल चेंडू. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. हो इथे मात्र पाहूया काय घडलंय. धावसंख्या 4 चौकार. माफ करा हा डॉट चेंडू आहे. डॉट बॉल. वाईट आणखीन एक बॉल. सोहेल चेंडू. धावसंख्या अगोदरचा 11. डॉट होता हा वाईट. मित्र म्हणजे प्रथमेशने बघा आतापर्यंत 11 चेंडू टाकले. Wide ball. जी आपण सामन्याची गोलंदाजी केली होती आणि डावकर गोलंदाज आहे. अशा प्रकारे डॉट बॉल. वाईट बॉल. चेतन गोलंदाजी मार्कवर सचिन. त्याच्यामध्ये या चेतनने 5 चौकार मारले होते बॅक टू बॅक. हो इथे बघा थोडासा पंपल होताना चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावा. चौकार. चेंडू फरार. 20 धावांची शिल्लक आहे. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेखा 4 पार. धावा. आणखीन एक येतोय दमदार. एक्स्ट्रा रोखावे लागतील जर का. 28 धावा फलकावरती आहेत. बॅक टू बॅक तिसरा चौकार. जबरदस्त 4 बॅटिंग धावा. आहे. मॅच मध्ये कमबॅक केलंय. बॅटरचं नाव आपण पाहतोय. त्यामध्ये 9 असतो सोहेल असतो. 3-14 समीकरण आपण पाहतोय. आणि इथे बघा इथे मात्र मंदार चेंडूवरती येतो. एकच धाव मिळते. समीकरण बदलते. 2 चेंडू एक धाव. जिंकण्यासाठी तर नसतो मित्रांनो. याचा अर्थ जवळजवळ सामन्याची औपचारिकता आहे. एक्स्ट्राज रोखावे लागतील. काय झुंज दिले बघा. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर सौरभ आणि दानिशने बॅटिंग केली. पुन्हा एकदा डॉट चेंडूने सांगता होत Dot ball. यानंतर होणारा मॅच 4. कणकवली विन द मॅच.